पावसाने शहराला हलकेच कुशीत घेतलं होतं. संध्याकाळी मोकळ्या गच्चीवर उभा राहून अविनाश चहाचा कप हातात घेऊन नजरेने काहीतरी शोधत होता. जणू काराच्या गर्दीत हरवलेल्या आठवणींना परत बोलवत होता. 6.5 वर्ष झाली होती तिला गेल्यावर, पण तिचा चेहरा, तिचं हसणं, तिच्या बोटांवरचा पिवळा नेलपेंट, सगळं तसंच जसंच्या तसं लक्षात होतं. तो एक साधा, शांत, बऱ्यापैकी व्यावसायिक जगणारा मुलगा होता. आयुष्यात फार काही अपेक्षा नव्हत्या, पण जेव्हा प्रथमच ती समोर आली, त्याला स्वतःला जाणवलं की आपलं आयुष्य इतकं रिकामं कसं होतं आजवर. ती होती मायरा, एक नाव जितकं गोड तितकंच तिचं व्यक्तिमत्व देखील. पहिल्यांदा भेटली होती एका कॉलेज सेमिनारमध्ये. केस मोकळे सोडलेले, डोळ्यांत काहीतरी बोलकं आणि ओठांवर एक हलकं हसू. अविनाश एका कोपऱ्यात शांतपणे प्रेझेंटेशन ऐकत होता, तेव्हा तिने येऊन त्याच्याजवळ बसायचा निर्णय घेतला. त्या पहिल्या बैठकीत एकही शब्द बोलला नाही दोघांनी, पण नजरानजर झाली. त्याने बघितलं, ती हसली, आणि काहीतरी नकळत सुरू झालं. पुढचे काही दिवस एकमेकांना हळूहळू ओळखण्यात गेले. पहिलीच कॉफी शेअर केली, पहिलं पुस्तक एकत्र वाचलं, आणि पहिला पाऊस दोघांच्या हृदयात एकाच वेळी ओलावा घेऊन आला. एक दिवस अविनाशने तिला विचारलं, तुला माझ्यासोबत संपूर्ण आयुष्य घालवायचं आहे का? ती गप्प बसली. नंतर त्याच्या कानाजवळ येऊन हलक्या आवाजात म्हणाली, तुला माझं संपूर्ण आयुष्य वाटून घ्यायचं आहे का? तेव्हापासून दोघं अधिकच जवळ आले. दिवस रात्र व्हायला लागले, आणि रात्र दिवस. कॉल्स, चॅट्स, भेटी, फिरणं, फोटो, चुंबनं, मिठ्या, सर्वसामान्य प्रेमी जोडप्यासारखं नव्हे, तर एकमेकात पूर्णपणे हरवलेले. एकदा एका फार रोमॅन्टिक क्षणी, जेव्हा ते समुद्रकिनाऱ्यावर सनसेट बघत बसले होते, मायरा त्याच्या मांडीवर झोपली होती. तिच्या बोटांनी त्याचं ओठ हलकेच स्पर्शले. ती म्हणाली, हे ओठ, हे माझं घर आहे, मी इथेच राहत असते. आणि त्याने तिच्या केसांतून हात फिरवत म्हणालं, आणि तुझ्या श्वासात माझं संपूर्ण जग दडलंय. पुढचं काही काळ स्वप्नवत होतं. पहिलं चुंबन एका पावसाच्या रात्री, जेव्हा विजेचा झटका आला आणि ती त्याच्याजवळ बिलगली. त्याने तिला दोन्ही हातांनी थोपटलं, तिच्या गालांवर ओठ ठेवले, आणि एका साशंक नजरेने तिच्या डोळ्यांत पाहिलं. ती काहीच बोलली नाही, फक्त डोळे, आणि ती त्याच्याजवळ बिलगली. त्याने तिला दोन्ही हातांनी थोपटलं, तिच्या गालांवर ओठ ठेवले, आणि एका साशंक नजरेने तिच्या डोळ्यांत पाहिलं. ती काहीच बोलली नाही, फक्त डोळे मिटले. आणि मग त्यांच्या ओठांची भेट झाली, हळूवार पण खोलवर. त्या क्षणात सगळं विश्व बंद झालं, फक्त एकमेकांचा श्वास ऐकू येत होता. कधी कधी रात्री दोघं व्हिडिओ कॉलवर झोपायचे. ती त्याच्याशी बोलता बोलता झोपून जायची, आणि तो तिच्या झोपलेल्या चेहऱ्याकडे पाहत बसायचा. प्रेमाचं खरं सौंदर्य असंच असतं. कुणी म्हणतं सेक्स, कुणी म्हणतं डेटिंग, पण खऱ्या प्रेमात असतो तो फक्त शांत साक्षात्कार, जो त्या दोघांच्या दरम्यान होता. पण नियतीने पुन्हा एकदा आपलं काम सुरू केलं. मायराच्या वडिलांनी तिचं लग्न दुसऱ्याशी ठरवलं होतं, दुबईतल्या एका श्रीमंत व्यावसायिकाशी. मायरा बिनधास्त होती, पण घरच्या दबावाखाली होती. तिने अविनाशला भेटून सगळं सांगितलं. अविनाश फाटून गेला. त्याने तिला विचारलं, आपण पळून जाऊया का? ती म्हणाली, तू तयार आहेस का असं आयुष्य जगायला जिथे आपल्याकडे काहीही नसेल, पण एकमेकांची साथ असेल? तो म्हणाला, तू असलीस की सगळं आहे. ते दोघं निघाले. रात्री ती त्याच्याच घरात राहायला लागली, पण शहरात चर्चेचा विषय झाला. मायराच्या घरी लोकं आली, धमक्या दिल्या. अखेर पोलिसांची केस झाली. अविनाशने स्वतः सगळं खापर स्वतःवर घेतलं. त्याला अटक झाली. त्यावेळी मायरा एकटीच होती. तिने कोर्टात सांगितलं की ती त्याच्यासोबत स्वतःच्या इच्छेने राहते आहे. कोर्टाने त्यांची माफी केली, पण या प्रकरणामुळे मायराचे वडील हृदयविकाराने गेले. तिने त्याचं दुःख स्वतःच्या मनात गिळून घेतलं. आता आयुष्य सुरू झालं होतं, दोघांचं एकत्र. पण प्रेमात जितकं सौंदर्य तितकीच जोखीम. आर्थिक अडचणी, सामाजिक तिरस्कार, घराची कमतरता, पण तरीही ते प्रेमातून हसत जगत होते. एक दिवस मायरा आजारी पडली. सतत थकवा, चक्कर, ताप. तपासण्या झाल्या. रिपोर्ट आला, मायराला रक्ताचा दुर्मिळ आजार झाला होता. डॉक्टर म्हणाले, फक्त बोन मेनरो ट्रान्सप्लांटचा पर्याय आहे, पण मेंच होणं खूप कठीण आहे. अविनाशने स्वतःचे रिपोर्ट दिले. तो मेंच होता, पण ट्रान्सप्लांटमध्ये धोका होता. त्याला जीवावर बेतू शकत होतं. तो काही क्षण गप्प राहिला, मग मायराकडे बघत म्हणाला, तुझ्या आठवणींना मी एकट्यानं जिवंत ठेवू शकतो, पण तुला गमावून नाही. मी तयार आहे. ऑपरेशन यशस्वी झालं. दोघं वाचले, पण त्या क्षणाने त्यांचं प्रेम वेगळ्या उंचीवर नेलं.
आता त्यांच्या नातं फक्त रोमॅन्टिक नव्हतं, ते समर्पण बनलं होतं. आज 5 वर्षांनी ते एकत्र राहत आहेत, एका लहानशा गावी, एका स्वतःच्या घरात, एकत्र श्वास घेत, एकत्र स्वप्न बघत. मायरा सांगते, प्रेमात सेक्स असतो, चुंबन असतं, मिथ्या असतात, पण खरं प्रेम तेच, जे सगळं हरवून सुद्धा तुला शोधत राहतं. अविनाश फक्त हसतो आणि तिच्या हातावर ओठ टेकवतो.